गाडी इथेच राहू दे, मी येतो तासाभरात. साहेब ऐका ना, हां. तेवढं माझ्या भावाचं बघा ना काय होतं का. कोण तुझा भाऊ? तो तर त्या शकील गँग बरोबर असतो ना. त्याला बघितलं मी 2-3दा. एक लक्षात ठेव, मारामाऱ्या करणाऱ्या लोकांना माझ्याजवळ मी ठेवत नाही कधी. शकील गँग? नाही हो साहेब, मा भाऊ नाही त्याच्यातला. तो नाही असं काय करणार काही. तुम्ही त्याला चुकून पाहिलं असेल कोणतरी सोबत जाताना. असं म्हणतोस? ठीक आहे. संध्याकाळी पाठवून दे त्याला, बघू. हो हो साहेब, हो साहेब. बरं ऐक, हां. तो शिवा नाही का तुमच्या बाजूला राहायचा तो? हं. तो जेलमधून सुटलाय बरं. सांभाळून राहा म्हणा तुझ्या भावाला. येतो मी तासाभरात. हो साहेब. हा बोल दादा. हा ते संध्याकाळी जरा लवकर घरी ये. आपल्याला कर्वे साहेबांकडे जायचं आहे. तुला सांगितलं ना माझ्या कामामध्ये लक्ष नको घालू. पैसे पाठवतोय ना दर महिन्याला. पैसे पाठवतो म्हणजे उपकार करतो काय तू? आणि असंही तुझी काळी कामाई कुठं पोचती रे? कर्वे साहेबांकडे चांगल्या ठिकाणी कामाला लाग आणि हक्काचे पैसे कमव. अरे काय काळी कमाई करत नाही रे. त्या अन्नाच्या हॉटेलात कामाला आहे. अन्नाच्या हॉटेलात? हो. आणि मी तर काल तिथं आलो होतो. तू काय मला दिसला नाही तिथं. तुला काय गरज होती तिथं जायची? वा, काय गरज होती म्हणजे? मला माहित असायला पाहिजे तू काय करतोय ते. मी ऑर्डर आलेली ना, पार्सल द्यायला गेलो होतो. पार्सल खंडणीचा ना? दादा बोल बोल बोल. अरे बोल ना, ऐकतोय मी, बोल. बरं ठीक आहे, येतो संध्याकाळी. हा थांब 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 जरा ऐक. ते एक सांगायचंय तुला. तो शिवा नाही का तुझ्यामुळे जेलमध्ये गेला होता? त्याचं काय? सुटलाय बरं. सावध राहा जरा. तो जाम रागात आहे. असं का? हा बरोबर ठीक आहे, ठेवतो मी. हा. हाँ बोलो ना शकील भाई. नहीं यार, वो मेरे भाई से बात कर रहा था. हाँ शिवा का ना, पता चला मुझे. बाबा? अच्छा, वो तांत्रिक बाबा. कितने लेने हैं उससे? हाँ हो जाएगा, काम हो जाएगा. रखता हूँ. तांत्रिक काय लोक एक एक धंदे शोधून काढतात ना. कोण आहे रे? चायला सर. थांब. हे थांब शिवा. जे झालं त्यात तुझी काही चूक नव्हती. तू काही काळजी करू नकोस.
मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन. हो पप्पा, माहिती आहे मला. अजून काही इच्छा वगैरे आहे का तुमची? अजून काही इच्छा नाही त्यांची. या तुम्ही आता. हं. 500 रुपये झाले. हं. जा तुम्ही, काय नाही. कालाय तस्मै नमः. ए चले, तुझी सगळी ढोंग माहितीत मला. ढोंग तो करतो ज्याला काही सिद्ध करायचं असतं. बोल बच्चन सॉलिड देतोस रे. धंदा चांगला चालत असेल तुझा. सगळीच कार्य धंद्यासाठी नसतात मित्रा. बर मित्रा, पैसे काढ. नाहीतर शकील भाईने सांगितलंच आहे तुला धंद्याला लावायला. काळाचं चक्र आहे मित्रा. ते जेव्हा फिरतं ना, तेव्हा होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून टाकतं. पैसे तू देतोय का मी घेऊ? हे तुझ्या काय कामाचे? एवढेच? आज जास्ती बकरे मिळाले नाही वाटतं येड्यात काढायला. ठेविले अनंते तैसेची राहावे, मनी असू द्यावे समाधान तुका म्हणे. ये बोल बच्चन, झालं तुझं. उद्या परत येईन शकील भाईला घेऊन. मागच्या महिन्याचे आणि या महिन्याचे मिळून 10,000 काढून ठेवायचे. नाहीतर कालाय तस्मै नमः. कालाय तस्मै नमः. बोल रे आता. अरे आता आलोय ना मी, बोल. असाच जर गप्प राहणार असशील ना तर चाललोय मी. भावालाच फसवतोय, भावालाच फसव. काहीतरी सुदर्शन म्हणून गावातून शहरात आणला, काहीतरी कामधंदे करशील. पण इथं उलटेच कामधंदे करायला लागला तो. आई तात्या असते ना, त्यांना सुद्धा लाज वाटली असते तुझी. काय तर म्हणे अन्नाच्या हॉटेलात काम करतो. अरे झाला ना आता तो विषय सकाळीच. सारखं सारखं तेच कशाला पाहिजे? आणि खोटं बोलून मिळतं काय? मारामारी, दादागिरी, खंडण्या, सुपारी. हे करून जगात कोणी सुखी झालंय का? बरं सोडतो मग ते काम मी. मग खुश. येतो तुझ्या कर्वे साहेबांकडे. फक्त उद्या एक सुपारी आहे, ती उरकून येतो. दादा, काळाचं चक्र आहे मित्रा. ते जेव्हा फिरतं ना, तेव्हा होत्याचं नव्हतं
आणि नव्हत्याचं होतं करून टाकतात.